नमस्कार. आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत आणि त्यांच्या प्रभागातील समस्या काय आहेत आणि त्यावरती काय उपाययोजना करणार आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. समाज मुद्रा या विशेष सत्रात नांदेडचे प्रथम महापौर ज्यांनी 1997 ते 2014 स्वतः सुधाकर भाऊ पांढरे, त्यानंतर 2014 ते 2017 स्नेहाताई पांढरे आणि असे तब्बल 20 वर्ष पांढरे कुटुंबाच्या पाठीमागे भाग्यनगर भागातील जनता त्यांना साथ दिलेली आहे. तर नगरसेवक म्हणून अनेक वर्ष ज्यांना प्रभागाची सेवा करण्याची जनतेने संधी दिली असे सुधाकर भाऊ पांढरे आणि त्यांच्या पत्नी ज्योती सुधाकर पांढरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. तर ताई, आतापर्यंत कोणकोणती सामाजिक कार्य किंवा विकास कामे आपण केलेली आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक 5 येथील बंधू आणि भगिनींना नमस्कार करते. आणि मी या क्षेत्रात नव्हते. मी आधी माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होते जवळपास 25 वर्ष. त्या काळात माझे पती सुधाकर पांढरे यांनी जे कार्य या समाजासाठी केलेले आहेत, स्वच्छता म्हणा, आरोग्य, या सर्वांच्या बाबतीत मी त्यांचा म्हणजे हातभार लावलेला आहे. आणि राजकारणातील थोड्या बहुत काही गोष्टी मला पण मान्य आहेत, म्हणजे माहिती आहेत, आणि त्या करण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. तर सर्वप्रथम आरोग्य आहे, स्वच्छता आहे. या येथील इकडलं म्हणजे आमच्या म्हणजे प्रभागामध्ये कॉलेजेस, हॉस्टेल्स असे म्हणजे मुलामुलींचे इतके जास्त प्रमाणात संख्या आहे की त्या मुलामुलींच्या म्हणजे त्यांचे जे कार्य आहेत ते इथं करत आहेत. अभ्यास म्हणा किंवा फिरणं अशा बाबतीत आम्ही थोडंसं तिथं लक्ष देऊ इच्छितो. कारण मुली आहेत आणि त्या मुलींचं, विशेष करून मुलींचं संरक्षण करणे ही आमची प्रथम जबाबदारी राहील. त्याचप्रमाणे प्रभागामध्ये 8 वर्षापासून पाहतो तर स्वच्छताचा निवड म्हणजे आता आम्ही फिरलो आहोत. प्रत्येक प्रभागामध्ये घरोघरी आम्ही पोहोचलो. घरोघरी त्यांना विचारलं तर त्यांची एकच समस्या दाखवली की स्वच्छता नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप परिणाम होत आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर म्हणजे आरोग्याची आम्ही काळजी घेणारच आहोत. आधी स्वच्छता घेतली की मला वाटते की आरोग्य आपोआपच सुधारेल, म्हणजे असं माझं म्हणणं आहे. समजा नक्कीच. यासोबतच अजून कोणकोणत्या समस्या आहेत ज्या तुम्हाला जाणवल्यात अजून? आता पाहिलं तर इथं जे मी तुम्हाला आता सांगितले की मुलामुलींचं इथं हॉस्टेल वगैरे असल्यामुळे आणि इथं ट्रॅफिकचं जास्त प्रमाणात आम्हाला त्रास म्हणजे इथल्या राहणाऱ्यांना म्हणजे नागरिकांना त्रास होत आहे असं मला वाटतंय. त्यामुळे आम्ही अशी म्हणजे सुरुवात अशी करणार आहोत की ट्रॅफिकची व्यवस्था जी काही आहे, कुठून कोणत्या पद्धतीने मार्ग निघेल आणि लोकांना त्रास होणार नाही आणि सुरळीत ट्रॅफिकची व्यवस्था होईल अशी आम्ही म्हणजे सुधाकर पांढरेच्या मनात असं आहे की ते सर्वप्रथम आपण ट्रॅफिक, स्वच्छता आणि आरोग्याची समस्या आधी सोडूयात. आणि ज्या स्त्रियांच्या बाबतीत काही अनेक प्रॉब्लेम्स आहेत तसे, पण त्या स्त्रियांच्या प्रॉब्लेम्सही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणखीन एक समस्या ही आहे की जे रस्त्याचे काम होत आहेत त्या रस्त्यांचे काम आधी करायला लागलेत, म्हणजे रोड्स बनवायलेत आणि नंतर पुन्हा खोदकाम करायलेत, ड्रेनेज किंवा नाल्या काढणं. आणि याच्यामुळे काय व्हायले की पैसा वाया चाललाय. पण लोक ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसा मिळवण्याचा हा एक आम्हाला वाटते की हा एक मोठा इश्यू आहे. आणि ते एकच करणार, रस्ते करणार, मग त्याला तोडणार, पुन्हा नाल्या काढणार, पुन्हा मग रस्ते करणार, म्हणजे हे परंपरा म्हणजे अशीच पैसे मिळवण्याचा हा कार्य सुरू करत आहेत. तर आम्ही हे इथं रोखणार आहोत. आधी नाल्यांचे काम, रस्त्यामध्ये नाल्या असतील, ड्रेनेज पाईपलाईन असतील किंवा नळाचे पाईपलाईन असतील, जी नळाची समस्या आता खूप झालेली आहे. नळाच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी येत आहे हे देखील इथल्या लोकांनी सुधाकर पांढरेपर्यंत ही बातमी पोहोचवली होती. पण आम्ही इथले नगरसेवक नसल्यामुळे आम्ही तरी पण हे महापालिकेत जाऊन यांनी बोललं होतं. 1-2 ठिकाणचे नाल्यांचे जे पाणी म्हणजे गटारातलं पाणी जेव्हा नळाच्या पाण्यामध्ये येत होतं तेव्हा त्याचा थोडासा काम केलेलं आहे. पण आम्ही सर्वप्रथम नाल्या आणि आपलं गटारी साफ करणं, नाल्या साफ करणं, पाईपलाईन टाकणं, ड्रेनेजचं काम केल्यानंतरच रस्त्याचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आतापर्यंत ज्या लोकांनी विशेषतः
म्हणजे पैसा कमवण्यासाठी हा एक बिझनेस झाला आहे. नाल्यांचं काम करा, रस्त्याचं करा, पुन्हा नाल्या करा, रस्ते फोडा, पुन्हा एकाला कॉन्ट्रॅक्ट द्या, पुन्हा पैसे मिळवा. म्हणजे हे आणि नेमके खूप असं जे लोक आहेत की ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात, हे ठराविक लोक आहेत, विशेषतः ठराविक लोक आहेत. आणि जे करणारे होतकरू आहेत त्यांना हे काम दिलं जात नाही. आणि रस्त्याचं काम देखील आता जे केलेलं आहे ते रस्त्याचं काम एका वर्षामध्ये पाऊस पडला की तिथे खड्डेच खड्डे होत आहेत. तर आधी पूर्वी असं नव्हतं, पण आता पाहण्यात येत आहे की हेच काम सुरू आहे. म्हणजे रस्ते करा, त्याच्यामध्ये पावसाचं पाणी आलं की खड्डे होणार आणि मग पुन्हा काम करा. आणि तिथल्या तिथं लेपालपी तर खूप होत आहे. थोडंसं सिमेंट टाका आणि तिथल्या तिथं ते बरोबर करणार आणि त्याच्यानंतर पुन्हा मग रस्ते बांधणार. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर हे कोणत्या तरी अशा मोठ्या माणसाशी मिळून त्यांच्याशी कामं घेत आहेत आणि वारंवार तेच काम करत आहेत. तर हे काम आम्ही मात्र रोखणार आहोत. नक्कीच ताई. यासोबतच आपण जे आता सगळ्या समस्या सांगितलेल्या आहेत आपल्या प्रभागात ज्या आहेत, तर त्यावर उपाययोजना म्हणून आपली काय ब्लू प्रिंट आहे किंवा आपलं काय विजन आहे? व्हिजन म्हणजे एकच आहे की सुरुवात करायची. प्रथमतः सुरुवात करायची आणि सुरुवात म्हणजे स्वच्छता आहे, नाल्या आहे, इथून सुरुवात करत करत आम्ही आरोग्य किंवा विद्यार्थ्यांची समस्या आहे त्या समस्या आणि महापालिकेचे जे शैक्षणिक क्षेत्र आहे म्हणजे शाळा आहेत, त्या शाळा आज पाहता सगळ्या काही बंद होत आहेत. कारण प्रायव्हेट स्कूल्स हे भरपूर प्रमाणात आपल्या नांदेड नगरीमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर ह्या शाळांसोबत कॉलेजेसही प्रायव्हेटच आहेत. आता त्याचं काही तेवढं समस्या नाही आहे, पण ट्युशन्समुळे देखील या शाळांवर परिणाम होत आहे असं वाटते. तर सर्वप्रथम या शाळा, आरोग्य, स्वास्थ्य आणि इथल्या ट्रॅफिकच्या समस्या, गोरगरिबांच्या समस्या आणि हे जे रस्त्याचे जे काही कार्य मी आता सांगितले त्या सगळ्या समस्यांवर आम्ही सर्वप्रथम म्हणून नाही, सुरुवात या आम्ही सगळ्यांचीच करणार आहोत. कारण आमच्याकडे जे मुलं आहेत, सुधाकर पांडेचे जे कार्यकर्ते आहेत, ते इतके सक्षम आहेत की एका वेळामध्ये 4 ठिकाणचे कामं ते 2 दिवसात करायचे. त्यांची म्हणजे प्रतिभा आहे त्यांच्या अंगी आणि त्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही ह्या सगळ्या समस्या जितक्या लवकर होतील तितक्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सुधाकर पांढरे माझे पती आहेत. ते ST महामंडळात होते तेव्हापासूनच त्यांनी ही समाजसेवा सुरू केलेली आहे. 1997 मध्ये जेव्हा ते प्रथम महापौर झाले त्यावेळेस त्यांनी जे इथं कार्य केलेलं आहे, मला वाटतं त्याच्यानंतर कोणीही केलं नाही. एक तर हर्षनगर जर घेतलं तर हर्षनगरमध्ये चिखल पाणी पावसाळ्यामध्ये इतकं भरघोस राहत होतं की त्या चिखलामध्ये लोकांना जाणं येण्याचा भरपूर त्रास होत होता. आणि त्याचबरोबर तिकडले रस्ते बनवले, नाल्या बनवल्या आणि म्हणजे प्रयत्न केला की तिथला क्षेत्र हा चांगला होऊ दे. त्याचबरोबर त्यानंतर पाहिलं तर तिथं बौद्धिस्ट लोक जास्त असल्यामुळे बुद्ध विहाराची निर्मिती केली आणि तिथं बाउंड्री वॉल वगैरे बांधून दिली. पण आज पाहता ते तिथलं सगळं काही म्हणजे एक प्रकारे म्हणजे सगळं खराबच झालेलं आहे. आता मला वाटतं की पुन्हा तिथं आम्हाला जाऊन हे कार्य करावं लागेल. त्याचबरोबर भाग्यनगर भाग हा पण इतका म्हणजे सक्षम नव्हता, इतका चांगला नव्हता, रस्ते चांगले नव्हते आणि त्या काळात सुधाकर पांढरेंनीच हे कार्य केलेलं होतं. आणि त्यानंतर आता जर तुम्ही पाहता तर तिकडलं क्षेत्र म्हणजे कचऱ्याने भरलेलं आहे. कडेला कोणीही कचरा आणून टाकत आहेत, कचरा उचलण्याची सोय नाही. घंटागाडीची निर्मिती देखील सुधाकर पांढरेंनीच केली होती महापालिकेमध्ये आणि ती घंटागाडी येत होती आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचा कचरा घेऊन जात होती. तेव्हा मात्र रस्त्यावर तुम्हाला कचरा कुठेच दिसत नव्हता. सफाई कामगारांच्या मागे सुधाकर पांढरे स्वतः लागत होते. नाली काढण्यासाठी सुधाकर पांढरे हे नालीमध्ये उतरत होते. कितीही घाण असली तरी ते नालीमध्ये उतरून स्वतः उतरत होते. म्हणजे ते जे कामगार आहेत ते त्यांच्या मागे तात्काळ उतरून मग कामाला लागत होते. पीर उरण मध्ये देखील तसाच हा भाग म्हणजे विस्कटलेला होता, घाण तिथले. आता तुम्ही विचार करू शकता की त्यांचे
खाण्यापिण्याच्या पद्धतीनुसार म्हणजे दुर्गंधी पसरली राहत होती. पण सुधाकर पांढरेंनी तिथे देखील रोज जाऊन म्हणजे आमच्या कामगारांना किंवा स्वतः रोज उभे राहून त्या घंटागाडीच्या आधाराने सगळा कचरा रोजच्या रोज उचलत होते. सफाई कामगार रोजचे रोज तिथे लावलेले होते. तर अशा पद्धतीने सुधाकर पांढरेंनी आजवर केलेले कार्य जे आहे आणि त्यानंतर माझी मुलगी तिने पण ते कार्य केलं. आणि आज काही काळ 8 वर्षाच्या काळामध्ये मात्र थोडंसं पांढरे साहेबांची तब्येत खराब असल्यामुळे ते इथं रस्त्यावर उतरू शकले नाहीत. पण घरी बसून का असना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना सांगून त्यांनी बरेचसे काम असे करून घेतलेले आहेत. ज्यांनी आम्हाला निरोप दिला तिथे जात होते आणि ते काम करत होते. आज पाहता कैलासनगरमध्ये नाली उंच आहे आणि रोड खाली आहे. त्या नालीचं पाणी म्हणजे नाली इतकी छोटीशी आहे, आम्ही जाऊन पाहिलोत. आणि त्या नालीतलं म्हणजे त्या नालीत पाणी जाणारच नाही, रस्त्यावरच राहील आणि ते रस्त्यावरचं पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये जाते. आता यावर्षी पाऊस जितका झाला त्या पावसाच्या निमित्ताने आम्ही पाहिलं तर सगळ्या म्हणजे नालीचं रस्त्यावरचं घाण पाणी सगळं त्या लोकांच्या घरांमध्ये गेलेलं आहे. तर आम्ही आधी त्या नाल्यांची व्यवस्था करणार आहोत, कारण घाण पाणी जर गेलं तर लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणारच आहे. तर अशा पद्धतीने मला असं वाटते की हर्षनगर, आमचं भाग्यनगर, पीरबुरान, पीरनगर, जवाहरनगर असे अनेक क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये आम्ही आज प्रभाग 5 मध्ये येतात. त्यांचा तर विकास आम्ही निवडून आलेल्या दुसऱ्या दिवशीपासूनच सुरू करणार आहोत, हे मी गवाही देते. नक्कीच ताई. तर ताई, यासोबतच मागच्या अनेक वर्षांपासून सुधाकर भाऊ पांढरे मित्रमंडळ नांदेडमध्ये प्रसिद्ध आहे. तर या मित्रमंडळाच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेतले जातात. तर हे उपक्रम कोणकोणते आहेत याबद्दल थोडक्यात माहिती द्या आम्हाला. उपक्रम सर्वात महत्त्वाचा म्हणजे रक्तदान. हे आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणा की सुधाकर पांढरे मित्रमंडळ जो आहे, हा मित्रमंडळ म्हणजे आमचा जीव की प्राण आहे सर्वप्रथम. कारण हे कार्यकर्तेच आहेत म्हणून सुधाकर पांढरे आहे आणि आज ज्योती पांढरे तुमच्या समोर आलेली आहे. आणि इतकं मोठ्या प्रमाणात आमचं मला वाटतंय नावही झालं होतं. जास्तीत जास्त आपलं किती मतदान झालं होतं ते म्हणजे आमचं 2800 आमचं रक्तदानाचं झालं होतं. सगळ्यात म्हणजे नांदेड नगरीमध्ये तर सगळ्यात जास्त रक्तदान आम्ही केलं होतं. आणि असं दरवर्षी होत होतं. पण नंतर थोड्या काळामध्ये असे छूटपूट सगळे लोक रक्तदान करू लागले. त्यांचे किती होणार, 100, 200, 300 असे. पण आमचं एक राहत होतं की 2000, 1500च्या कमी आजपर्यंत आमचं रक्तदान झालेलं नाही. आणि सगळ्यात जास्त 2800 काहीतरी झालेलं आहे. तर रक्तदान आहे. लोकांच्या घरी जर फोन आला पांढरेंना किंवा आमच्या सुधाकर पांढरे मित्रमंडळच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, तात्काळ तो तिथं जाणार, त्यांची सेवा करणार. अक्षरशः आज जे आमच्या विरोधात काही आहेत त्यांच्या घरीही जाऊन सुधाकर पांढरेंनी त्यांची मदत केलेली आहे. दवाखान्याची, त्यांना ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि त्यांच्या आईंना वगैरे दवाखान्यात पोहोचवायचं काम केलं मुंबईपर्यंत. काही लेकीबाळींना जेव्हा त्रास झाला त्यावेळेसही सुधाकर पांढरे तिथं मौजूद होते. ते जर नाही जाऊ शकले कारण तब्येतीमुळे, तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून त्यांची मदत केलेली आहे. असे अनेक आहेत. जास्त पैशाने आम्ही मदत नाही करू शकत होतो, पण यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या लोकांची मदत केलेली आहे. आणि आमचे कार्यकर्ते असे आहेत की आम्ही पैसा वाटत नाही. आम्हाला लोक सुधाकर पांढरेला असं पाहिलेलं आहे 97 मध्ये की सुधाकर पांढरेला गरीब से गरीब माणूस 100 रुपये घ्या, भाऊ तू लढ, हे 200 रुपये माझ्यातर्फे, अशी म्हणजे एक प्रकारची चंदा देऊन सुधाकर पांढरेला पुढे जा असं म्हटलेले लोक आहेत. आणि मी धन्य आहे त्या लोकांची की त्या लोकांनी इतकं आम्हाला सपोर्ट केलं. म्हणजे मी नव्हते, पण सुधाकर पांढरे ज्या क्षेत्रात म्हणजे निघाले होते, ती सुरुवात इतक्या आनंददायी होती. आणि या गोरगरिबांमुळेच आज सुधाकर पांढरेचं नाव इतकं मोठं आहे. आणि एक विषय म्हणजे आम्ही पैसा खात नाही, एक पहिली गोष्ट. आणि पैसा लोकांना देतही नाही. देणं म्हणजे देत नाही म्हणजे काय, मदत म्हणून त्यांना काही अडचणी आल्या तर देणार, पण असं ऐश करण्यासाठी नाही देणार. आज तुम्ही पाहता की आपल्या नांदेडमध्ये फक्त पैसा चालू आहे. आज आम्ही पाहतो की आज काल का परवाला पीरबुरांमध्ये जाऊन काही लोकांनी पैसे वाटले.
आणि काही इथं जवाहरनगर वृंदावन कॉलनी नाही सॉरी जवाहरनगरमध्ये काही लोकांनी जाऊन पैसे वाटलेत. वाटू द्या, पण कसं आहे, पैशाच्या जोरावर सगळं नसतंय. माणूस कसा आहे, माणुसकी कशी आहे हे तुम्हाला पुढच्या आता 15 तारखेला 16 तारखेला दिसेलच असं मी समजते. आणि पांढरे साहेब आणि माझे कार्यकर्त्यांना सर्वप्रथम मी वंदन करते आणि त्यांचे कार्य मी पुढे घेऊन जाईन आणि चांगल्या पद्धतीने हे कार्य करण्याचा मी प्रयत्न करीन अशी मी सर्वांना ग्वाही देते. आपण पाहिलं असता आरोग्य क्षेत्रामध्ये गोरगरीब जनतेला जो त्रास होत होता, दवाखान्यात गेल्यानंतर मोठे मोठे बिल तिथं फाडले जात होते. आणि त्याचबरोबर घरी येणार लोक जे कोणी आहेत, गोरगरीब म्हणा की कोणीही असो, श्रीमंत जरी असले तरी ते येऊन जेव्हा सुधाकर पांढरे पुढे म्हणत होते की भाऊ आमच्या घरची अशी अशी परिस्थिती आहे आणि तिथं दवाखान्यामध्ये आमची सोय होत नाहीये किंवा आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, त्यावेळेस सुधाकर पांढरे रात्री 2 वाजो 3 वाजो 4 वाजो आमच्या जेव्हा दाराला म्हणजे दारावर येऊन ते लोक म्हणायचे की भाऊ असं असं आहे, तात्काळ हे आपली गाडी घेतले की निघत होते. आणि ती जी दवाखान्याची समस्या आहे, हॉस्पिटलच्या, चाहे ते तिथलं बिल असो किंवा त्यांच्याकडे जे दुर्लक्ष केलं जात होतं, या दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना जाऊन आपल्या पद्धतीने आधी समजावून सांगत होते. जर ऐकलं नाही तर थोडंसं रागावत पण होते. आणि तसं करून त्यांनी त्या गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या समस्यांना यांनी म्हणजे खूप काही असं मदत केलेली आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे काही आहेत, आपले जे कार्यकर्ते म्हणा, आपले कार्यकर्ते असो की नसो, कुठलेही असो नांदेडचे, त्यांच्यावर काही समजा कोणी अत्याचार अनाचार करत असतील किंवा काही त्रास देत असतील आणि काही कारण नसताना जर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन डांबून ठेवत असतील, त्यावेळेस सुधाकर पांढरेला एक फोन आला की सुधाकर पांढरे तिथे हजर राहत होते. काय झालं काय नाही हे सगळी विचारणा करून तिथली समस्या सोडून त्या आपले प्रभागातले असो किंवा नसो, नांदेडचा कोणताही व्यक्ती असेल ते त्याला सोडून ते आणत होते. हां, एवढंच की जर समजा खराखुरा जर गुन्हेगार असेल तर त्याला मात्र सुधाकर पांढरे दंड द्यायला नेमके सांगत होते. म्हणजे आम्ही सत्तेच्या पाठीशी आहोत, या गुंडगिरीच्या पाठीशी नाही आहेत असं म्हणजे मी सांगू इच्छिते सुधाकर पांढरेच्या कार्यांमध्ये. आणि त्याचबरोबर भ्रष्टाचार, आता इथं प्रशासनाच्या द्वारे अनेक प्रकारचे भ्रष्टाचार होत आहेत. लोकांवर दाब दे म्हणजे एक प्रकारचं प्रेशर आणायला लागलेत आणि त्या प्रेशर आणून त्या लोकांना पैसे ओढण्याचा कार्य करत आहेत खूप लोक. असेही काही समस्या पांढरे साहेबांकडे आलेल्या होत्या आणि येत आहेत. जरी आम्ही नगरसेवक नसलं तरी पण त्या समस्यांच्या अनेक समस्या जे काही आहेत ते सुधाकर पांढरेकडे येतात आणि ते त्या क्षणी तिथून जातात आणि त्यांचं जे काही आहे प्रशासनाचा दाब दिला जात होतो तिथं दाब देऊन म्हणा किंवा बोलून म्हणा किंवा आपल्या सुधाकर पांढरे कोण आहे हे दाखवून का असेना त्या लोकांच्या समस्यांचं निवारण हे सुधाकर पांढरे करत आहेत. त्याचबरोबर अनेक दहीहंडीचे कार्यक्रम आम्ही इथे घेतलेले आहोत, गणेशोत्सवाचे कार्यक्रम घेतलेले आहोत आणि दांडिया कैलासनगरमध्ये दांडियाच्या कार्यक्रमाची सुरुवात ही सुधाकर पांढरेंनीच केलेली आहे. आणि म्हणजे आणखीन 1-2 काही असे बरेचसे काम आहेत. शिवजयंतीचा कार्यक्रम आहे. शिवजयंती ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात सुरुवात केली सुधाकर पांढरेंनी. गणेशोत्सव, आंबेडकर जयंती आहे. म्हणजे या सर्व गोष्टी सुधाकर पांढरेंनी सुरुवात केल्या आणि नंतरच इथली बाकीची सुरुवात झाली. आणि जे इथले मोठे मंत्री संत्री जे कोणी आहेत त्या लोकांनी मात्र काही नाही केलं असं मी म्हणू शकते, 100% म्हणणार. कारण आम्ही पाहिलेले आहोत आणि सुधाकर पांढरे हे सगळं करू नये म्हणून देखील आमच्यावर दबाव पुष्कळ प्रमाणात आला. इवन एवढंच की माझ्या नोकरीला मला माझी बदली किनवटला करणार अशी ही धमकी सुधाकर पांढरेला दिलेली आहे. पण सुधाकर पांढरे आणि सुधाकर पांढरेची बायको आणि आमचे कार्यकर्ते या धमकीला कधीही घाबरणार नाहीत. या म्हणजे अशी 1-1.5 वर्षापूर्वीपासून सुरुवात केली त्यांनी की सुधाकर पांढरे म्हणायचं म्हणजे त्यांच्याकडे निरोप पाठवायचा की सुधाकर शांत राहा नाहीतर तुझ्या बायकोची बदली दूर करणार. बायकोची बदली दूर केली तर काय झालं, बायको तिथे जाऊन नोकरी कर. आणि बायको सुधाकर पांढरेच्या खांद्याला खांदा लावून फिरणारी बाई आहे.
सुधाकर पांढरे एक वेळेला हात उचलायला कमी करतील, पण ज्योती पांढरे कधी कमी करत नाही. कारण मी अशा क्षेत्रातून आलेली आहे, हैदराबाद मधून. आमच्या पंजांना आमच्या हातामध्ये चाकू राहत होता. आजही माझ्या पर्समध्ये तुम्ही पाहिलं तर आजही माझ्या पर्समध्ये कटार असते. ज्योती पांढरे कधी घाबरत नाही आणि अशा मंत्र्यांना तर बिलकुल घाबरत नाही. ते डाबले आहेत, इथेही बोलाले, तिथेही बोलाले, तिथेही बोलाले. आज सगळे पक्ष एक झालेत आणि सुधाकर पांढरे येऊ नये. कारण सुधाकर पांढरे आला तर यांना पैसा खाता येत नाही. आणि आमच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवायला आता की तुम्ही आचारसंहितेचा भंग केला. अरे कुठे केला? जो मुलगा आमच्याकडे आलाच नाही, तो फक्त आपले बाहेरचे कामं करतो, त्याला म्हणतात तुम्ही आचारसंहिता भंग करता. हे कोणाचं आहे? पैशाच्या जोरावर आहे. आणि हे पैशाचा जोर ते अशोकराव चव्हाण, मी नावानी निशी सांगते, अशोकराव चव्हाण, बालाजी कल्याणकर, असे जे काही आहेत नावं, हे आमच्या विरोधात इतकी कट कारस्थी चालवत आहेत. पण एवढं आहे की लोक सज्जन आहेत, लोक एज्युकेटेड आहेत. त्यांना माहिती आहे की कोण काम करतंय आणि कोण मतं घेऊन आपल्या घरांमध्ये म्हणजे काय म्हणतात, पदर घेऊन बसणाऱ्या बाया, ज्या नंतर कधीही बघत नाहीत, अशा लोकांना मतदान करा. आता गेल्या वेळेस जिंकून आलेले एकही नगरसेवक आता आमच्या क्षेत्रातला नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुन्हा बघितला नाही. आणि ते स्पष्ट बोलतात की म्हणे आम्ही पैसे दिलो तुम्हाला आणि पैसे दिलेले आहेत म्हणजे आम्ही काम करणार नाही. असं नसते. जेव्हा तुम्ही नगरसेवक आहात तर नगरसेवकाची पूर्ण जिम्मेदारी तुम्ही पार पाडायला पाहिजे. हे मला माझ्या पतीने म्हणजे नवऱ्याने शिकवलेलं आहे आणि ही परंपरा मी पार पाडीन. आणि एवढी मी गवाही देते तुम्हाला की मी महापालिकेमध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि प्रभाग क्रमांक 5 या सर्व बंधू भगिनींना मी विनंती करते की पंजा आणि 3 पंजे आहेत आणि एक वंचित आघाडी झाल्यामुळे एक सिलेंडर आहे. सिलेंडरमध्ये बाळू प्रमोद नरवाडे हे आहेत. दुसऱ्याला ज्योती सुधाकर पांढरे मी आहे आणि साहेबराव सावंत यांची पत्नी मधुबाला सावंत आणि फारुख भाई हे पूर्वीचे नगरसेवक आहेत, ते आहेत. तर तुम्ही सर्वांनी एक सिलेंडर आणि 3 पंजाला मतदान करून आम्हाला विजयी करावं आणि आमचं कार्य कसं आहे हे पाहून पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही पुन्हा निवडून देणार अशी मी गवाही देऊन हे सगळ्यांना जय महाराष्ट्र करते. धन्यवाद. धन्यवाद ताई, आपण आम्हाला वेळ दिलात. तर सर, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जनतेला काय आवाहन कराल? सर्वात महत्वाचं म्हणजे महापालिका म्हणजे स्वायत्त संस्था. खंडवा, महसूल वाजवा आणि शहराचा विकास. राज्य शासनाशी आमचं काही घेणं नाही, ना केंद्र शासनाशी घेणं. आम्ही अनुवाचा विकास करायचा. मुळामध्ये महापालिकेचे मालक हे जनता आहे. टॅक्स पेड होल्डर हा मालक असतो. त्यांच्या टॅक्सवरती महापालिका चालते. काही मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार हे स्वतः आपल्या बापाची जहागिरी आहे असं समजतात. हे अत्यंत चुकीचं. ठीक आहे, 5 लाख लोक एका खुर्चीवर बसू शकत नाही म्हणून नगरसेवक निवडून देतात. नगरसेवकाच्या माध्यमातून महापौर निवडला जातो. महसूल वाढवणं हे एक कला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्थसंकल्प.
कारण तुमचं पूर्ण वर्ष एका अर्थसंकल्पावर साधलं. दुसरी महत्वाची गोष्ट डेव्हलपमेंट प्लॅन, विकास आराखडा शहराचा, जो की 10 वर्षाला एकदा होतो. आणि शहराचा विकास आराखडा करून पाठवतो, पण तो राज्य शासनाकडे 10 वर्ष आराखडा मंजूर होत नाही. कोणी जातो, पैसे देतो, हे बघा, हे रिझर्वेशन दिले 10 वर्ष. मग विकास कसा करणार? आज सर्वात मोठी समस्या ही नांदेड शहरामध्ये ट्रॅफिकची आहे. सर्वात मोठी. तुम्ही आज बघा, एकही फुटपाथ मोकळा आहे का? लोक रस्त्यावरून चालतात, महागाईला त्यांच्या बाजू आणि फुटपाथवर सगळे धंदा व्यवसाय करणारे. त्यांना मी असं म्हणणार नाही त्यांचा व्यवसाय बंद करा, म्हणजे कसं आहे, त्यांना ठराविक जागा निवडून द्या, इथे तुम्ही व्यवसाय करा. शाही जे काही लोक आहेत त्यांना जागा मोकळी करा. यामध्ये राहिला 2-3 समस्या या अतिशय मोठ्या आहेत. जे नांदेड शहरामध्ये नैसर्गिक नाले आहेत, जसे कलेक्टर ऑफिसला आजही नकाशा आहे, ते रस्ते, ते नैसर्गिक नाले खाली 100 बिल्डिंग, मग त्यात 1000 बिल्डिंग आहे. आमदार 60 बिल्डिंग आहे. सगळा विजयवाद माझी महापौर निमताईने सगळी वाद ठेवली पैशाचा हाल. अशा 90 अँगलमध्ये असं जाणार सरळ नाला, असा पाणी जाईल कसं? पुढचं जायला झालं पाणी तर मागचं कसं जाईल? ते नैसर्गिक नाले भले 100 बिल्डिंग पडल्या, ते खाली नाही झालं. होणीला पुण्याच्या जावणीला बांधलेला आहे नगरसेवक. शेवटी हाय ओटाचा पर्याय आहे आणि 100% नैसर्गिक नाल्याचा प्रश्न सोडवला तर नांदेडमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. नक्की सर. प्रभाग 5मध्ये आता शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करतो, विनंती करतो, बांधवांनो, येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. काँग्रेसच्या पंजाब वंचित बहुजन आघाडीच्या सिलेंडर बसण्यावर बटन दाबून भरघोस मताने विजय करावा. आणि ज्याप्रमाणे मी सकाळी 5 वाजेपासून उठून फिरतो, 6 वाजता वेगळं
कामाला येतात 1 तासामध्ये उशीर काय प्रॉब्लेम आहे हे त्यांना सांगतो आणि कामं करून घेतो. त्याचप्रमाणे ह्यापुढे आम्ही भले शेअर मार्केट इस्रोला जरी प्रॉब्लेम आला तर मी निश्चितपणे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या माध्यमातून पूर्णपणे तुमच्या विश्वासाला पात्र ठरेल याची ग्वाही देतो. धन्यवाद. नक्कीच सर. तर सर यासोबतच आपण काँग्रेसमधून भाजपमध्ये आणि परत भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर यामागची नेमकी भूमिका काय, थोडक्यात स्पष्ट करा. मुळामध्ये 1983 पासून मी नारायण समाजात आहे. 1984 मी स्वतः आणि 8-9 जण शिवसेना स्थापन केली. मी 14 वर्ष बाळासाहेब ठाकरेंचा होतो. तेव्हा चांगला होतो. ऑपरेशनचा हालत आहे. पण नानासाहेब बाहेर पडले. पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून महापौर बाळासाहेबांनी केला. दादा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओबीसी असल्या महाराष्ट्रीय आणि बाळासाहेब ठाकरे दादामुळे महापौर झालो. एक वर्ष चांगलं काम केलं. जेणेकरून 48 वर्षे वर्षामध्ये होते. 48 होऊन जातो. आणि माझा तिकीट फर्स्ट गेलं. अंदाज माझा जमत नव्हता. मग मी अपक्ष उभा टाकला. लोकांनी 70,000 रुपये जमा करून आणून दिले आणि उभा टाकले. मला 12,500 मतदान पडलं. शिवसेनेला 300 मतदान. दीपावली जप्त म्हणजे आता राजीनामा आमदार. मग नंतर आपण 1 तास सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरची 2 तास भाषण मी करणार आहे. एक ना एक सूर काढायचं, आयुष्य पाया घालायचे. हे खजवावकर माझे ग्रामविकास राज्यमंत्री. शिवसेने पॉलिटेक्निक कॉलेजला 24 तासाची पाईपलाईन आहे. 24 तासाची. त्याच्यावरून येते. उन्हाळ्यात चाललं पॉलिटेक्निक कॉलेजला. आता माझ्या पायामध्ये सभागृहामध्ये माफ करा. मी पुन्हा जुमानत नाही. कुणाला घाबरत नाही. प्रश्न उठवणार. शाळा आयुक्त बदला करून गेले माझ्यामुळे. मी आजही एका बातम्यामध्ये बोललो. आशयाचे एवढे घाबरले. ते पैसे खाऊ देत होतं ना मी खात होतो. अशी पण महापालिकेचा महसूल एवढा वाढवलं. मी
महापौर असताना 58 कोटीचा बजेट होता. आता साधारणतः 700-800 कोटीचा बजेट हा बजेट वाढला. सुधाकर पांढरेने महसूल वाढवला. त्यामुळे असं मी 2 लाखावरून 6 लाखावर आणलं पर डे. त्यामुळे पुढच्या वर्षी नैसर्गिक वाढ ही 10% द्यावीच लागते. कमी करता येत नाही. आज 6,60,000 पुढच्या पुढे 6,60,000 त्याच्यापेक्षा जास्त. अशामुळे 700 कोटीला आज बचत आहे. दुसरं काही लोक घालवले आहेत. हे अशोकच्या माणसं आहेत. माझे मला विचारतात तुला महापौर कुणाला. मी मला हाय बघा खरं सांग किती शून्य असते जे सांगत त्याला करा. हा तुला मला करायला मी मला कशी आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री, मी सामान्य कार्यकर्ता. माझा बाप वाचायला माहीत नाही. माझा बाप ड्रायव्हर होता. मी स्वतः कर्मचारी होतो. 4-5 नोकऱ्या केलेल्या. हे स्टेडियम हे माझ्या सुपरविजनमध्ये झालेलं आहे. मी महापालिकेला नोकरी केलेलं आहे. असं काय सांगा. असा उच्चा पेपर घेऊन बसते. फोटो दिसला आणि उच्चा मग पेपरला सरळ असं अशी अवस्था की 2008 साली 3,000 कोटीचं बजेट होतं. असं होता. प्रशासनाचा अनुभव होतो. 20 वर्ष नोकरी केलेलं होतं. मी कधी आयुक्ताच्या कॅबिनला गेलो नाही. आयुक्ताला बोलवायचं त्यात यायचा. रात्री 3-3 वाजता जहाज नाट्यावर जाऊन करायला वाटतो. मला माहिती प्रशासनाचा अनुभव. इथे त्यासाठी 5 लाख 1 लाख हा हे नांदेडच्या जनतेला माहिती नाही. हे सराफा बाजारमध्ये सोनारांना कॅश द्यायचे आणि सकाळी 10 वाजता जमा करायचे. म्हणजे एका रात्री 5 लाख कॅश वापरायचे. पुन्हा महापालिका बँकेत जमा. हे फक्त अनुभव होता. बाकी काय. तर सर, यासोबतच आपण नांदेडचे प्रथम महापौर राहिलेले आहेत आणि आता माजी महापौर यांच्यासोबत आपली लढत आहे. तर ही लढत अटीतटीची होईल का? आपल्याला काय वाटते? नाही. जिंकायचं जप्त. मी 4 वेळा निवडून आलो. 4ही वेळा अपोजिशनचं डिपॉझिट जप्त केलं. आता तो माझे बायको आहे. मी जगामध्ये कुणाला घाबरत नाही.
फक्त बायकोला घाबरतो. तिनं काय करते काय नाही समजलं. हा, निश्चितपणे तुम्ही आता तिचं बघू शकता. पुस्तकं माझ्या सॉरी माझ्या घरी आहे. मी अभ्यास एवढा करतो. सभागृहात बोलताना आयुक्त असे पानं पाहतो. मी सांगतो हे पान बघ आणि ही अलंग. तेव्हा आयुक्ताला समजतं काय असतं. मी महापालिका होऊन केलं. माझी बायको MA शिकलेली आहे आणि तिचा धंदा बोलणे भाषा करणे. त्यामुळे तिला फक्त मी सांगितलं विषय पत्रिका वाचलो हे संपलं. 100% सभागृह वाजवणार म्हणजे वाजवणार आणि नांदेड शहराचा वाजाचा नाही शहराचा विकास निश्चितपणे होणार यात मला कुठलीही शंका नाही. नक्की सर, धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात. तर हे होते सुधाकर पांढरे आणि ज्योती सुधाकर पांढरे यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली आणि महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांचे काय उपाययोजना आहेत याबद्दल देखील चर्चा केली. तर पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.